प्रार्थना करूयात. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार तू विसरू नकोस. सदैव आमच्यावर उपकार करणारे आमचे स्वर्गीय पित्या, पुन्हा एक वार गत सप्तकभर तू आम्हाला सांभाळस, आमच्यावर कृपा केलीस, आमचं आरोग्य तू कायम राखलंस. आत्तापर्यंत आम्हा प्रत्येकाला सुखी, समाधानी, आनंदी ठेवलंस. या तुझ्या सर्व दयेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, आज या प्रभुवारी तुझी आराधना आणि उपासना करत असताना आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आम्ही आमचं संपूर्ण जीवन आम्ही आहोत असे तुला समर्पित करत आहोत. आमचा तू स्वीकार कर आणि संपूर्ण उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करण्यासाठी आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य करत आहोत. धन्य तर प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी व सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझवर प्रीती करावी व तुझ्या पवित्र नावाचा महिमा यथायोग्य वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे. आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत. हे प्रभू, दया कर आणि तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातली असे आम्ही तुला विनवितो. प्रभू तुम्हास असो आणि तुझ्या आत्म्यासह तो असो. आजच्यासाठी नेमण्यात आलेली सात प्रार्थना. हे प्रभू, हे हिंसकाच्या मागे न लागता स्वर्गीय गोष्टींकडे आम्ही मन लावावे आणि क्षणभंगूर चीज वस्तूंचा सदुपयोग करून सार्वकालिक सुखाची प्राप्ती करून घ्यावी असे तू कृपेने कर. तुझ्या सण व पवित्र आत्म्यासह असणार व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त यांच्याद्वारे. आमेन. आजच्या मनासाठी नेमून दिलेला शास्त्रवाद जुन्या करारातून स्तोत्र संहिता याचा 33वा अध्याय 1 ते 15 वचन आपण यावेळेस वाचूया. शीर्षक आहे उत्पन्नकर्त्याची व संरक्षकाची महती. अहो नीतिमानांनो, परमेश्वराचा जय जयकार करा. सर्व माणसांना स्तुतिगान श्रोते. विधिवत परमेश्वराचे तास स्मरण करा. दशतंतू वाद्यावर त्याची गुणगान करा. त्याच्या पुढे नवे गीत गा. जयघोष करी कुशलतेने वाद्य वाजवा. कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे, त्याची सर्व कृती सत्याची आहे. त्याला नीती व न्याय ही प्रिय आहे. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले. त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करीतो. महासागराची नीती साठवितो. अधिक पृथ्वी परमेश्वराचे भय ठरव.
जगात राहणारे सर्व त्याचा भाग व्हावं, कारण तो बोलला आणि अवघे झाले. त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. राष्ट्राच्या मसनदी परमेश्वर निरर्थक करतो, लोकांचे संकल्प निष्फळ करतो. परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते, त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. ज्या राष्ट्राचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य. परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानव जातीला तो निर्जीव. तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना न्यायालून पाहतो. त्या सर्वांची उदर घडवणारा व त्याची सर्व कामे जाणारा तो आहे. वाचलेले वचने परमेश्वर आशीर्वादित करो. आमेन. जुना करार आजच्यासाठी नेमण्यात आलेला शास्त्रपाठ गणना याचा अध्याय 32 16 ते 23 वचन. गणना अध्याय 32 16 ते 23 वचन. मग ते त्याच्या जवळ जाऊन म्हणाले, आम्ही आमच्या गुराढोरांसाठी येथे वाडे बांधू आणि आमच्या मुलाबाळांसाठी नगरे बसवू. तरी इस्रायल लोकांना स्वस्थानी नेऊन पोचवी पर्यंत आम्ही स्वतः हत्यार बंद होऊन त्यांच्या आघाडीस चल. मात्र आमची मुले बाळे या देशातील लोकांच्या भीतीमुळे तटबंदीत नगरात राहतील. इस्रायल लोकांना आपापले वतन मिळेपर्यंत आम्ही घरी परतणार नाही. आम्ही त्यांच्याबरोबर यार्देनेच्या पैलतीरी किंवा त्याच्याही पलीकडे वतन घेणार नाही, कारण यार्देनेच्या अलीकडे उगवतीस आमचा हिस्सा आम्हाला मिळाला आहे. तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, जर तुम्ही ही गोष्ट कराल, म्हणजे जर तुम्ही युद्ध करण्यासाठी परमेश्वरापुढे सशस्त्र व्हाल आणि परमेश्वर आपल्या शत्रूंना आपल्या समोरून हकून देईपर्यंत यार्देन पलीकडे तुमचा प्रत्येक सशस्त्र पुरुष परमेश्वरापुढे चालेल, तर तो देश परमेश्वराच्या स्वाधीन झाल्यानंतर तुम्हाला परत येता येईल आणि परमेश्वराच्या इस्रायलाच्या ऋणातून तुम्ही मुक्त व्हाल आणि हा देश परमेश्वरासमक्ष तुमचे वतन होईल. असे न कराल तर पहा, तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल आणि तुमचे पाप तुम्हाला व्हावे, हे पक्के लक्षात ठेवा. हे बाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. त्याला मान महिमा यथायोग्य प्राप्त. आमेन. आजच्यासाठी नेमलेल्या द्वितीय शास्त्रपाठाचं वाचन करणार आहोत. प्रेषितांची कृत्ये याचा 5वा अध्याय 1 ते 11 वचन आपण पाहणार आहोत. प्रेषितांची कृत्ये याचा 5वा अध्याय 1 ते 11. हनन्या व सफीरा. हनन्या नावाचा कोणी एक इसम व त्याची बायको सफीरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला, तो काही भाग आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी नबानी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले आहे? ती होती तो तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन होती काय? हे करण्याचे तू आपल्या मनात तू का आहेस? तो मनुष्याशी नव्हे तर देवाशी नबानी केली आहेस. हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पाडून प्राण सोडला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. नंतर तरुणांनी उठून त्याला गुंडाळले व बाहेर घेऊन. मग असे झाले की सुमारे 3 तासांनी त्याची बायको आत आली. तेव्हा झालेले वर्तमान तिला समजले नव्हते. पेत्र तिला म्हणाला, मला सांग, एवढ्याच तुम्ही जमीन विकली काय? तिने उत्तर दिले, होय, एवढ्यालाच. पेत्र तिला म्हणाला, प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही संगमत का केली? पहा,
ज्याने तुझ्या नवऱ्याला पुरले त्यांचे पाय दाराशीच आहेत, ते तुलाही उचलून बाहेर नेतील. तेव्हा लागलेच तिने त्याच्या पायाजवळ पडून प्राण सोडला आणि तरुणांनी आत येऊन तिला गेलेले पाहिले, बाहेर येऊन तिच्या नवऱ्याजवळ पुरले. यावरून सर्व मंडळीला व हे ऐकणाऱ्यांना सर्वांना मोठे भय वाटले. येथे द्वितीय पाठ समाप्त होतो. वाचलेली वचन निर्माणासाठी आशीर्वादित करू. आमेन. संत लुकाने लिहिलेल्या शुभवर्तमानामध्ये 8वा अध्याय आणि त्याच्या 16व्या ओळीपासून शुभवर्तमानात सुरुवात होते. शीर्षक आहे दिव्यावरून धडा. कोणी दिवा लावून तो भांड्याखाली झाकून ठेवीत नाही किंवा पलंगाखाली ठेवीत नाही, तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दुधाणीवर ठेवतो. प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही. म्हणून तुम्ही कसे ऐकता याविषयी जपून राहा. ज्याच्या जवळ आहे त्याला दिले जाते आणि ज्याच्या जवळ नाही त्याचे जे आहे म्हणून त्याला वाटते ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. हे ख्रिस्ताचे पवित्र शुभवर्तमान आहे. यावेळेस जो सिद्धांत संग्रह आहे तो आपण सर्वजण विश्वासाने एकत्रित प्रकट करूयात. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा निर्माण करता, त्यावर मी विश्वास ठेवितो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगांपूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याच्याद्वारे अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आपल्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगे कुमारी मरियाईपासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या अधिकाराखाली आम्हासाठी ज्याला क्रूशी दिले, ज्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले, जो शास्त्र लेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे असनस्त झाला आहे, आणि जो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि पवित्र आत्मा, जो प्रभू व जीवनदाता, पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र यासह ज्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यांद्वारे बोलला, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि एक पवित्र कॅथलिक व प्रेषित एकलेसियाविषयी मी विश्वास धरितो. पापांच्या क्षमेसाठी एकच बाप्तिस्मा करीतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करीतो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे अब्राहम, इसाक आणि याकोबाच्या पवित्र देवा, आमच्या स्वर्गीय पित्या, प्रभू परमेश्वर देवा, तू खरोखरच पवित्र व धन्यवादित आहेस. आणि सर्वात महत्वाचा तुझी आम्हावरती प्रीती आहे. त्या प्रीतीपोटीच तू आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होत नाही, तर त्याला सातत्याने जीवन प्राप्त होते. होय बाबा,
तू खरोखरच आमच्यावरती प्रीती करतो आणि तुझ्या त्या महान प्रीतीचा अनुभव आम्ही ह्या गेल्या क्षणापर्यंत घेतला आहे. कारण बापा या क्षणापर्यंत तू आम्हा सर्वांना सांभाळलंस, सर्व प्रकारच्या सुखात दुःखात आरोग्यात अनारोग्यामध्ये आमचे रक्षण केलेस, रात्रभर आमच्या सक्ती सोडती राहिलास, वाईट विचार वाईट स्वप्न यापासून आमचे रक्षण केलेस, तुझ्या देवदूतांचा कोणताही भार आम्हावरती ठेवलास, आम्हा सर्वांना शांत झोप लागू दिलीस आणि आजचा हा नवीन पवित्र वार आमच्या जीवनामध्ये तू जोडलास बापा. तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो बापा. आजच्या या पवित्र वारी जे आम्ही सर्वजण या उपासनेमध्ये सहभागी होत आहोत बापा, या सर्वांना तुझा विपुल सेवा सेवक पाठव बापा. आणि तुझी ही जी उपासना आहे हे तू आशीर्वादित कर. विशेष करून प्रार्थना करतो बापा सेंट मॅथ्यू मराठी चर्चच्या मंडळीसाठी बापा. या मंडळीला तुझ्या तळहाताच्या फुलाप्रमाणे तू आत्तापर्यंत एक संघ एक जीव ठेवलेला आहेस, त्या प्रत्येकाची तू काळजी घेतोस. विशेष करून आमच्या मंडळीचे आचार्य डॉक्टर रेव्हरंड प्रमोद कालसेकर, आचार्य सचिन पारवे, माझे सहकारी लेलीडर मोजेश गायकवाड, पास्टरेट कमिटी, मंडळीतील प्रत्येक सदस्य ज्यांना तू त्यांच्या प्रत्येकाला ज्याच्या नावाने ओळखतो त्या सर्वांना तू आतापर्यंत राखलेला आहेस. आतापर्यंत तुझा गौरव आमच्यापर्यंत सहभाग करून घेतलेला आहेस आणि या मंडळीची तू दिवसेंदिवस वाढ करीत आहेस बाबा. त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. देवा बाप्पा अशीच तुझी दयादृष्टी कृपा व आशीर्वाद या मंडळीवरती सदैव असू. या मंडळीचा दिवसेंदिवस तुझ्या आशीर्वादामध्ये प्रत्येकाचा तू वाढ होऊ दे बाबा, प्रत्येकाची तू वाढ कर. या मंडळीचा दिवसेंदिवस तू सांगोपन कर बाबा आणि तुझा गौरव या मंडळीकडून सदैव होऊ दे. ज्या कार्यासाठी तुम्ही मंडळी निवडलेली आहेस बाबा ते कार्य व्यवस्थितरित्या करण्यासाठी आम्हा सर्वांवरती तू अनुभव कर. त्याचप्रमाणे बाप्पा मी प्रार्थना करतो त्या मंडळीतील ज्या कोणाचे वाढदिवस या आठवड्यामध्ये होऊन गेले आहेत किंवा पुढील आठवड्यामध्ये येत आहे बाप्पा, अशा सर्वांची मी आठवण करतो बाप्पा. त्या सर्वांना तू आतापर्यंत सांभाळलेस, सुखादुःखात आरोग्यात अनारोग्यामध्ये तुझे रक्षण केलेस आणि आजचा नवीन वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना नवीन वर्ष त्यांच्या आयुष्यात तू जोडत आहेस, त्यांच्या आयुष्याचं नवीन पान तू बोलत आहेस बाप्पा. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो बाप्पा. आणि त्यांच्या आयुष्याचं नवीन पान तुझ्या आशीर्वादाने तू भर बाप्पा, जेणेकरून तुझा गौरव त्यांच्याकडून होईल व त्यांना मिळालेले आयुष्य ते तुझ्या सेवेसाठी व तुझ्या गौरवात अत्यंत वाटून घेतील असे तुझ्या दयेकृपेने आशीर्वादाने तू बोलतो. त्याचप्रमाणे बाबा ज्या कोणाचे लग्नाचे वाढदिवस आहेत अशांसाठी मी तुझं प्रार्थना करतो, तुला विनवतो बाबा. आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये त्यांचा तू सांभाळ केलास, त्यांनी ज्या तुझ्या वेदीसमोर एकमेकांना आनंद दिला त्या पाळण्याची त्यांना तू शारीरिक मानसिक आर्थिक शक्ती पुरवलीस बाबा, आध्यात्मिक शक्ती त्यांना पुरवलीस आणि त्यांना तू फलभूत केलेस बाबा, त्यांची भरभराट करवलीस बाबा. त्याबद्दल तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. देवा बाप्पा अशीच तुझी दयादृष्टी उपाशीर्वाद सदैव त्यांच्यावरती ठेवून त्यांचं वैवाहिक जीवन तू आशीर्वादित कर व तुझा गौरव त्यांच्या कुटुंबामध्ये होऊ दे बाप्पा व तुझे नाव त्या कुटुंबाद्वारे उंचावले जाऊ. त्याचप्रमाणे बाप्पा मी तुझं प्रार्थनेमध्ये आठवण करतो बाप्पा, या आठवड्यामध्ये आमच्या मंडळीतले कोणी अपतेष्ट नातेवाईक कोणी निवर्तले असतील अशांसाठी मी तुझं प्रार्थना करतो बाप्पा. बाप्पा ते तुझ्याजवळ विसावा पावलेले आहेत आणि आमचा विश्वास आहे की ते तुझ्या उजव्या हाताला सुखलोकामध्ये आहे. परंतु बाप्पा त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची जी ओढाताण होत आहे, ज्या दुःखाच्या प्रसंगातून ते जात आहेत बाप्पा, त्या प्रसंगातून सावरण्यासाठी त्यांना सर्व प्रकारचे साथी आणि मदत तुझ्या दये कृपेने आणि आशीर्वादाने पुरव. त्याचप्रमाणे बाप्पा मी प्रार्थना करतो जे लोक आजारातून बरे झालेले आहेत बाप्पा अशांची आठवण करतो बाप्पा, त्यांना तू स्पर्श केलास, त्यांना आरोग्यदान पुरवलेस बाप्पा. त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. देवा बाप्पा तुझी दयादृष्टी कृपा आशीर्वाद सदैव त्यांच्यावरती सदैव असू दे बाप्पा. आणि जे आरोग्य तू त्यांना दिलेले आहे बाप्पा ते आरोग्य त्यांनी तुझ्या सेवेसाठी व तुझ्या गौरवासाठी त्यांनी वापरावे असा अनुग्रह तू त्यांच्यावरती. त्याचप्रमाणे बाप्पा जे कोणी आजारी लोक आहेत अशांसाठी मी प्रार्थनेमध्ये आठवण करतो बाप्पा. त्यामुळे विशेष करून आमच्या चर्चचे सर्वाधिक सभासद रमेश सूर्यवंशी आणि शोभा प्रेम साळवी हे दोघेही आजारी आहेत बाप्पा. त्यांना तुझ्या स्पर्शाची गरज आहे बाप्पा.
त्यांना तू स्पर्श कर. तुझ्या स्पर्शाने त्यांना तू पूर्ण आरोग्य दे बाबा. जे डॉक्टर लोक त्यांच्यावरती इलाज करीत आहेत, ज्या ठिकाणी त्यांच्यावरती इलाज होत आहे व जे उपचार त्यांच्यावरती होत आहेत बाबा, ते तुझ्या शब्दाने तू आशीर्वादित कर बाबा, जेणेकरून त्यांना आरोग्य प्राप्त होऊन तुझ्या नावाचा गौरव त्यांच्याकडून होईल असे तुझ्या दयेकृपेने आशीर्वादाने कर. कारण बाबा तुझं वचन सांगतं की काही लोक हे जे असतात ते देवाच्या गौरवासाठी असतात. होय प्रभू, आमचा विश्वास आणि खात्री आहे की त्यांच्याद्वारे तू निश्चित अर्थाने स्वतःचा गौरव करून देणार आहेस बाबा. त्याचप्रमाणे या संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारी, म्युकरमायसिस किंवा त्याच्यासारख्या तत्सम आजाराने आजारी असलेले लोक, त्यांचे नातेवाईक आहेत बाप्पा, घरातील कुटुंबातील व्यक्ती आजारी असल्यामुळे त्यांची ओढाताण होत आहे. शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या डंजरे खचलेले बिंदुळे असहाय्य गरीब लोक आहेत बाप्पा. त्यावर आमचेही नातेवाईक आहेत, प्रियजन आहेत, सगळे संबंधी, मित्रपरिवार, लांबचे जवळचे, ज्ञात अज्ञात अशा सर्व लोकांसाठी तुझं रदबदली मागतो, प्रार्थना करतो, तुला विनवतो बाप्पा. आम्हाला असलेल्या सर्व जैविक अडचणीतून आमची पूर्णपणे सुटका कर. आम्हा सर्वांना पश्चातापाचे अंतःकरण दे बाप्पा, यासाठी की आम्ही सर्वांनी पश्चाताप करून आम्ही तुझ्याकडे वळवावं आणि तू दिलेले कार्य आम्ही नेताने आणि सोमाने करावे असा अनुभव तो आम्हा सर्वांना दे. तुझ्या दिव्यदूतांचा पोट आणि पारा आम्हा सर्वांवरती असू दे. तुझ्या चौपदरी अग्नीचे कुंपण आम्हा सर्वांवरती घाल बाप्पा, जेणेकरून सर्व घात करणाऱ्या गोष्टींपासून आम्हा सर्वांच्या जीवात्माचे रक्षण करून आम्ही तुला गौरवू व तू आमच्याकडून संतोषाला जावं बापा. अधिक काय आम्ही मागण्या अगोदरच तू आम्हाला पुरवणारा आमचा जिवंत देव आहे. तुझी अनुग्रह आणि तुझी कृपा आम्हावरती सदोतीत असते बाबा. तू सर्व गोष्टी आम्हाला आमच्या मागण्या अगोदर देतोस बाबा. तुझे मागावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. तरी पण बाबा, आम्ही मानव आहोत, आम्ही चुकतो आणि प्रत्येक गोष्ट आम्हाला मागावीशी वाटते. आणि आमचा विश्वास आणि खात्री आहे की आमच्या प्रार्थनेकडे आणि आमच्या मागण्यांकडे तुझे कान असतात. म्हणून हे बापा, याच्या सर्व प्रार्थना, विनवण्या, विनंत्या आम्ही तुझ्या चरणाजवळ तुझ्या इच्छेसाठी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावात सादर करतो. त्यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला नम्रपणे विनंती. आमेन. प्रियानो, मागील रविवारी आपल्याकडे जे लेंटेल बॉक्स या ठिकाणी प्राप्त झाले त्या दानावर आशीर्वाद मागूयात. त्यावेळेस मी सचिन पारवे यांना विनंती करतो की त्यांनी या दानावर आशीर्वाद मागावा. प्रार्थना करूया. अनादिकालापासून अनंतकालापर्यंतच्या सनातन ईश्वरा, दयेच्या आणि कृपेच्या महासागर असणाऱ्या परमदयाळ बाबा, प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या समोर येतो आणि तुझ्याकडे प्रार्थना करीतो. हे प्रभू, तुझा विश्वास असणाऱ्या जनांनी परमेश्वर देवा तुझ्या पवित्र मंदिराच्या भांडणामध्ये हे जे स्वर आकाराचे दान आणलेले आहे, परमेश्वर देव बाबा, ही अर्पणे यांचा स्वीकार कर. प्रभू, तुझा आशीर्वाद या अर्पणांवर असू दे. आणि दयाळू प्रभू, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करीतो, ज्या तुझ्या विश्वासणाऱ्यांनी आपल्या स्वकमाईतून हे अर्पण तुझ्या समोर आणलेलं आहे, त्यांना देखील अत्यंत दयेने आणि कृपेने आशीर्वादित. हे प्रभू, या अर्पणाच्या समवेत आम्ही स्वतःचे विचार आणि स्वतःचं जीवन तुझ्या समोर घेऊन येतो. तू आमचा देखील स्वीकार कर आणि प्रभू, तुझ्या गौरवामध्ये हे अर्पण आणि आम्हातील प्रत्येकाच्या जीवनाचा उपयोग करून घे. तारणारा येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणतो. आमेन. प्रियानो, आपल्या मंडळीला एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे आपल्या मंडळीतील एक ज्येष्ठ आणि सन्मान्य सभासद आमचे अँथनी दास पिल्लेकर यांना काल 90 वर्ष पूर्ण होऊन 100व्या वर्षात त्यांनी पदार्पण केले. काल म्हणजे शनिवारी 7 ऑगस्ट रोजी त्यांचा जन्मदिवस होता आणि ते 100व्या वर्षामध्ये पदार्पण करते झाले. त्याबद्दल खरोखर परमेश्वराच्या नावाला उपवासुकी आपण देऊया, त्याच्या नावाला गौरव देऊया. आणि विशेष करून अंकलला आतापर्यंत त्यांनी आशीर्वादित केलंच, त्याची कृपादृष्टी त्यांच्यावर ठेवली, त्यांना आरोग्यदान दिलं, त्यांना दीर्घायुष्य केलं, यासाठी आपण त्याची उपवासुकी करूया. त्याचप्रमाणे त्यांची सर्व मुलं
त्यांच्या मुली, त्यांचे नातवंड, सर्व प्रियजन, संपूर्ण पिल्ले परिवार यासाठी आपण यावेळेस प्रार्थना करणार. आपण प्रार्थना करू. प्रत्येक उत्तम दातांच्या दात्या स्वर्गीय पित्या, जीवन एक उत्तम देणगी आम्हा प्रत्येकाला तू दिले आहेस. आज तुझे दास, आमचे अँथनी दास पिल्ले अंकल यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू एक उत्तम जीवन त्यांना तू दिलंस. या जीवनामध्ये सेवा करण्यासाठी प्रभू तू त्यांना सहाय्य आणि शक्ती पुरवतोस. कौटुंबिक जीवनाचा आनंद उपभोगण्याची संधी त्यांना तू प्राप्त करून दिलीस. या कौटुंबिक जीवनामध्ये प्रभू त्यांना तू आशीर्वादित केलंस, फलद्रूप केलंस. वेळोवेळी प्रभू त्यांना तू समृद्ध केलं, संपूर्ण केलंस. होय परमेश्वरा, तू किती चांगला आहेस असा अनुभव अंकलने आतापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये घेतलेला आहे. कुठल्याही गोष्टीची वाण, उणीव किंवा कमतरता त्यांना तू पुढे दिली नाहीस. आतापर्यंत या 99 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये गौरव आणि पुरवणारा परमेश्वर तू झालास. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रार्थना करतो परमेश्वरा, आतापर्यंत जसं तुझा वरदान त्यांच्यावर ठेवलास, तुझी कृपादृष्टी त्यांच्यावर ठेवलास, त्यांना आतापर्यंत आरोग्यदान पुरवलास, त्यांचं सहाय्य करता तू झालास. होय प्रभू, तुझ्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने त्यांना तू सावरून धरलास, त्यांना तू दीर्घायुष्य केलंस आणि येतवर त्यांचा भेटमाळ तू झालास. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रार्थना करतो परमेश्वरा, पुढील वर्षामध्ये पदार्पण करत असताना असंच अंकलवर आपली तुझी कृपादृष्टी तू ठेवावीस. विशेष करून प्रभू, याही दिवसामध्ये त्याचे दिवस सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे जावे. होय तुझे नेत्र त्यांना पारखत आहे, तुझी कृपादृष्टी त्यांच्यावर आहे. असं प्रभू वेळोवेळी प्रभू त्यांना तू विशेष करून आशीर्वादित करावास आणि जे काही मदतीचे हात त्यांना जात आहे ते सर्व हात आशीर्वादित करावेस असं तुझ्याकडे प्रार्थना करतो. पुन्हा करतो, अंकलला तू आरोग्यदान दे, त्यांचे संपूर्ण जीवन तू आशीर्वादित करावास आणि याही दिवसामध्ये त्यांच्या जीवनाद्वारे तुझी साक्ष आणि स्वार्थ त्यांना सांगितले जाऊन तुझ्या नावाचं गौरव व्हावं असं तू दैनंदिन रूपाने करतो. त्यासाठी संपूर्ण पिल्ले परिवारासाठी प्रार्थना प्रभू. विशेष करून त्यांचे मुलं, जे आमचे विल्यम पिल्ले आहेत त्यांचे संपूर्ण कुटुंबीय, सॅमसन पिल्ले आहेत त्यांचं कुटुंबीय, विशेष करून पिल्ले पालकीबाई, त्यांच्या मुली, त्यांचा मुलगा राहू, त्यांचे कुटुंबीय, हे सर्व पिल्ले परिवार व तुझा आहे. आतापर्यंत त्यांच्यावर तू आपली कृपादृष्टी ठेवलीस, त्यांच्यावर तू प्रीती केलीस. त्या सर्वांना तू आतापर्यंत सुरक्षित, सुखी, समाधानी ठेवलीस. या तुझ्या सर्व त्याबद्दल तुझे आभार मानून तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पिल्ले परिवार आणि त्यांच्याशी संलग्न असलेले सर्व प्रियजन, सर्व मित्र परिवार, हितचिंतक प्रभू, आतापर्यंत जसं त्यांना तू सांभाळस तसं इथून पुढे त्यांच्या संगतीत तू व्हावंस. तुझी कृपादृष्टी त्यांच्यावर ठेवावंस. जे तुम्ही लेकरे प्रभू त्यांची वाढ मनुष्याच्या आणि देवाच्या भया कृपे सुखगुणा करावीस अशा तुझ्याकडे प्रार्थना. जे कोणी सेवा करत आहे त्याची सेवा तू आशीर्वादित करावीस आणि जे कोणी मुद्दामकाला तू झालाय विशेष करून प्रभू त्याला तू आरोग्यदान दे, त्याला तू दीर्घायुष्य करावंस अशा तुझ्याकडे प्रार्थना. संपूर्ण पिल्ले कुटुंबे देव ठेवलेल्या देवाप्रमाणे प्रकाशित असं ज्यासाठी की त्यांची सत्कृत्य पाहावं, त्या सर्व लोकांनी तुझ्या स्वर्गीय पित्याचं गौरव करावं असं तू पुन्हा एक बार आम्ही अँथनी दास पिल्ले आपल्यासाठी विशेष करून प्रार्थना करतो की तू आतापर्यंत जसं त्यांना तू सांभाळस, तू पुढे त्याचा पाठीराखा तू वापस. हे सर्व मागणं धन्यवाद परमेश्वर याच्या नावाने मागितलं म्हणून तो आहे. आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव, तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्या पाठ तुमच्या कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्न होऊन तुम्हाला शांती देव. शांती दे राहा, शांतीचा देव सदा सर्व तुम्हाला असो. आमेन. तेरे बिना जिंदगी
कोई खुशी, ऐ मसीह तेरे बिना जिंदगी में है न कोई खुशी। गम बादलों का छाया अंधेरा था, तूने आके मुझे जीवन दीप दिया। गम के बादलों का छाया अंधेरा था, तूने आके मुझे जीवन दीप दिया। तू आ मेरे दिल में समा जा, तेरे बिना जिंदगी है। ऐ मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी। ऐ मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी। मसीह तूने क्रूस पर जान अपनी दिया, ताकि इसमें मिले मुझको नई जिंदगी। ऐ मसीह तूने क्रूस पर जान अपनी दिया, ताकि इसमें मिले मुझको नई जिंदगी। तू आ मेरे दिल में समा जा, तेरे बिना जिंदगी है सुनी। ऐ मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी। यीशु मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी। तू आ मेरे दिल में समा जा, तेरे बिना जिंदगी है सुनी। यीशु मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी। यीशु मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी, है ना कोई खुशी, है ना कोई खुशी। यीशु मसीह प्रार्थना करूयात. देवाचं वचन म्हणजे दुधारी तलवार. प्रभू तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू आमचे नेतृत्व घड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाह. आमचे अंतःकरण तू घड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. प्रियानो, आपल्या देशामध्ये, देशातील प्रत्येक शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अशी एक यंत्रणा असते ज्याला आपण लॉ अँड ऑर्डर असं म्हणतो. आणि ह्या कायदा व सुव्यवस्था ह्याची जी यंत्रणा आहे याचं मुख्य काम काय असतं? आमच्या शहरामध्ये जे जे काही गुन्हे होत आहेत, म्हणजे चोरी होते, लूटमार होते, दरोडा टाकला जातो, सर्व प्रकारचं भ्रष्टाचार किंवा लाचलुचपत आहे
अनेक वेळेस बलात्कार होतात. हे सर्व जे गुन्हे आहेत, ह्या गुन्हेगारी जगतातील जे आरोपी आहेत, त्या गुन्हेगाराला किंवा अपराध्याला पकडल्यानंतर विविध प्रकारे त्याच्याकडून गुन्हा कबूल केला जातो. आणि मग एक गुन्हा अन्वेषण संस्था, ज्याला इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असते, आणि त्यातले जे तज्ज्ञ लोक असतात ते त्या गुन्हेगाराकडून विविध प्रकारे त्या यंत्रणेद्वारे ते गुन्हा कबूल करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यातलंच एक गुन्हा कबूल करून घेण्याची एक यंत्रणा की ज्याला आपण लाय डिटेक्टर असं म्हणतो. लाय डिटेक्टर किंवा मेडिकलच्या भाषेमध्ये पॉलिग्राफ ही एक अशी यंत्रणा आहे की जर एखादा मनुष्य काय खोटं बोलत आहे, लवाडी करत आहे, गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये होणाऱ्या काही विशिष्ट हालचाली, काही घडामोडी याच्याद्वारे त्या यंत्रणेला कळून तो खोटं बोलत आहे का हे कबूल करण्यात येतं आणि त्याचं जे खोटंपणा आहे ते उघडकीस येतं. याला म्हणतात लाय डिटेक्टर मशीन. आणि आज आपण ज्या विषयावर मनन करणार आहोत तो साधारण अशाच प्रकारचा आहे, आणि तो म्हणजे तुमच्या ख्रिस्ती जीवनातील लाय डिटेक्टर. आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये जर आम्ही परमेश्वराविरुद्ध काही पाप करत आहोत, आम्ही मार्गभ्रष्ट झालेलो आहोत, आचार, विचार आणि उच्चार याच्याद्वारे आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप करतो, तर लाय डिटेक्टर म्हणजे आमचं एक पाप आम्हाला धरून देतं, ते उघडकीस सांगतं. ह्या विषयावरच आपण थोड्या वेळ विचार करणार आहोत. आजचा जो आपलं विषयाचं मननाचं वचन आहे, गणना याचा 32वा अध्याय आणि 23वा वचन. मोशे इस्रायल लोकांना बजावून सांगत आहे. मोशे त्यांना म्हणतो, जर तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केलं तर हे पक्क लक्षात ठेवा की तुमचं पाप तुम्हास भोवेल. किंवा इंग्लिशमध्ये असं म्हटलेलं आहे, इफ यू सिन अगेन्स्ट द लॉर्ड बी शुअर युअर सिन विल फाइंड यू आउट. हे पक्के लक्षात ठेवा की तुमचं पाप तुम्हाला धरून देईल. मोशे इस्रायल लोकांना एक सक्त ताकद देत आहे, जर तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केलं तुमचं पाप तुम्हाला धरून देईल. युअर सिन इज युअर लाय डिटेक्टर. तुमचं पाप, तुमच्या जीवनामध्ये असलेलं गुप्त पातक हे उघडकीस आणलं. कुठल्या ना कुठल्या कारणास्तव, कोणत्या ना कोणत्या प्रसंगी तुमचं पाप तुम्हाला धरून देईल. आवर सिन इज आवर लाय डिटेक्टर. आमच्यामध्ये असलेलं गुप्त पातक, आचाराने, विचाराने, उच्चाराने केलेले अपराध हे आमच्या जीवनातून इतरांपुढे उघडकीस येतील, असं मोशे या ठिकाणी आम्हाला बजावून सांगत आहे. हे जे वचन आहे याचं पार्श्वभूमी लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे, आणि ते म्हणजे देवाचे निवडलेले लोक, इस्रायल लोक भल्या मिसर देशाचा राजा फारो याच्या गुलामगिरीमध्ये होते, आणि साधारण 430 वर्षाचा प्रदीर्घ कालामध्ये ते गुलामी करत होते. त्यांचं दास्य फार बिकट होतं, आणि म्हणून इस्रायल लोकांनी परमेश्वराकडे आक्रोश केला आणि त्यांची आरोळी स्वर्गापर्यंत पोहोचली. तेव्हा परमेश्वराने त्याचा सेवक मोशे याला फारोकडे पाठवून त्यांच्याकरवी अद्भुतरित्या 6 लाख इस्रायल लोकांची फारोच्या दास्यातून सुटका केली. आणि मग 40 वर्ष रानावनातून भटकंती करत परमेश्वराने ठरवून दिलेला वचनदत्त देश, कनान देश, जो दुधा मधाचा प्रवाह वाहणारा देश आहे, त्याच्या सीमेवर आता हे 6 लाख इस्रायल लोक येऊन ठेपलेले आहेत. केवळ यार्देन नदी ओलांडण्याचा काय तो अवकाश, आणि ते कनान देशाच्या भूमीवर, त्यांना वचनदत्त केलेल्या भूमीवर ते जाणार होते. हे सर्व लोक यार्देन नदीच्या अलीकडं म्हणजे पूर्व भागात आता स्थलांतरित झालेले आहेत. त्या ठिकाणी येऊन त्यांनी आपले तंबू ठोकलेले आहेत. यार्देन नदी ओलांडण्या अगोदर इस्रायल राष्ट्र जे 12 वंशाचं राष्ट्र होतं. अब्राहमाचा मुलगा इसाक, इसाकाचा मुलगा याकोब, याकोबाचे 12 मुलं, आणि 12 मुलांच्या नावाने जे 12 वंश होते त्याचे मिळून इस्रायल राष्ट्र झालं होतं. त्याचे साधारण 6 लाख लोक यार्देनीच्या अलीकडे येऊन ठेपलेले आहेत. त्यातलं रौबेन आणि गाद हे जे 2 वंश आहेत त्यांनी आजूबाजूला नजर टाकली. ह्या 2 वंशाचं वैशिष्ट्य असं होतं की रौबेन आणि गाद या वंशाकडं प्रचंड गुरढोरे होते.
त्यांच्याकडे खूपशे शेर्ड मेंढर होते, खिल्लारे भरपूर होते. आणि यार्देनेचा अलीकडचा प्रदेश त्यांनी पाहिला. त्या ठिकाणी पुष्कळ हिरवळ आहे, म्हणजे त्यांच्या गुरांसाठी चारा मुबलक आहे, पाणी देखील भरपूर आहे. आणि म्हणून रौबेन आणि गाद 12 वंशापैकी हे 2 वंशातील पुरुष मोशे, त्यावेळेचा याजक एलाजार आणि काही सरदार यांच्या पुढे आले आणि त्यांनी मोशेला एक विनंती केली. ते पुरुष त्याला म्हणाले, हा जो प्रदेश आम्हाला दिसत आहे तो तुझ्या दासांना वतन करून दे, आम्ही यार्देन ओलांडून पलीकडे येणार नाही. तेव्हा मोशे त्यास म्हटला, तुमचे जे इतर इस्रायल लोक आहेत, बाकीच्या 10 वंशातील जे इस्रायल पुरुष हे यार्देन ओलांडून पलीकडे जातील, सशस्त्र होऊन धिप्पाड कानाने लोकांशी युद्ध करतील, आपला जीव धोक्यात घालतील, तेव्हा तुम्ही इथेच बसून बघत राहणार आहात का? हा मोठा प्रश्न मोशेने त्यांना केला. तुमचे इतर बांधव आता यार्देन ओलांडून जातील, कनान देश हस्तगत करतील, तेव्हा तुम्हाला हा प्रदेश पाहिजे, मग तुम्ही इथेच बसून राहणार आहात का? मोशे त्यांना समजावून सांगत आहे, पहा, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. 38 वर्षापूर्वी तुमची जी मागची पिढी होती त्याला घेऊन मी ह्याच ठिकाणी, ह्या सीमेवर मी आलो होतो. आणि त्यावेळेस केवळ यार्देन ओलांडून त्या कनान देशात आम्हाला जायचं होतं. त्यावेळेस 12 वंशातील प्रत्येक एक पुरुष, असा 12 पुरुषांची निवड मी केली आणि त्यांना कनान देश हेरण्यासाठी पाठवलं. 40 दिवस आणि 40 रात्र त्यांनी कनान देश हेरला. आणि मग त्यांनी आल्यानंतर त्यांचा अहवाल किंवा माहिती त्यांनी दिली. आणि त्यामध्ये यहोशुवा आणि कालेब हे 2 मुलं जर सोडले तर इतर 10 जणांनी जी माहिती दिली ती फार निराशजनक होती. ते म्हटले, पहा, कनान देश हा दुधामधाचा प्रवाह वाहणारा देश आहे. त्यामध्ये जमीन सुपीक आहे, उत्तम फळझाडं आणि फुलझाडं आहेत, पण तिथले लोक फार धिप्पाड आहेत. त्यांची नगरे तटबंदीची आहेत. त्या राक्षसी लोकांना लढण्यास आपल्यामध्ये सामर्थ्य नाही आणि आपण तो देश जिंकू शकणार नाही. आम्ही स्वतःला त्यांच्या पुढे टोळासारखे वाटलो आणि म्हणून आपण त्या देशाला जाऊ शकत नाही. असं निराशजनक त्यावेळेस माहिती दिल्यानंतर परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला आणि परमेश्वर आपली शपथ व्हावं म्हटला. ह्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि म्हणून ह्या पिढीतील 20 वर्षाहून अधिक जे पुरुष आहेत त्यातील कोणीही अब्राहम, इसाक आणि याकोब यांना वचन दत्त केलेला आम्ही देश यामध्ये ते जाणार नाहीत. केवळ यहोशुवा व कालेब हेच तेवढे जातील. ज्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने दुष्कर्म केले ते सर्व पिढीतील 40 वर्ष ते लोक रानातच मरण पावले. त्यातलं कुणी वचनदत्त देशात गेलं नाही. आणि म्हणून जे 38 वर्षापूर्वी घडलं ते जर तुम्ही आत्ताही केलंस, परमेश्वराला सोडून तुम्ही बहकला आणि ह्या पिढीला पुन्हा रानातच परमेश्वर सोडून दे आणि तुम्ही या सर्व लोकांच्या नाशास कारणीभूत व्हाल, तेव्हा ह्या लोकांना तुम्ही निराश करू नका, त्यांचे मन तुम्ही खचू देऊ नका, तर तुम्ही त्यांच्याबरोबर लढायला चला. त्यावेळेस रौबेन आणि गाद या वंशातील लोक मोशेला म्हटले, आम्ही तुला वचन देतो, हे 10 वंशातील इस्रायल लोक यांना घेऊन यार्देन पलीकडे आम्ही जाऊ. आम्ही सशस्त्र होऊन आमच्या बांधवांबरोबर लढू आणि संपूर्ण इस्रायल लोक यांचं पुनर्वसन होईपर्यंत आम्ही पुन्हा यार्देन ओलांडून पुन्हा या प्रदेशात येणार नाही. आम्ही सर्व त्यांचं पुनर्वसन करून देऊ. दुसरी महत्वाची गोष्ट, यार्देन पलीकडे जो प्रदेश आहे त्यातल्या प्रदेशावर आम्ही आमचा हक्क गाजवणार नाही. त्या सर्वांचं पुनर्वसन झाल्यावर पुन्हा आम्ही येऊ आणि मग यार्देनीचा अलीकडचा प्रदेश हे रौबेन आणि गाद आमचे लोक या ठिकाणी राहतील. तेव्हा परमेश्वर त्या लोकांस म्हटला, तुम्ही जर असं वचन देत आहात, तुमच्यातला प्रत्येक सशस्त्र पुरुष हा हत्यारबंद होऊन ह्या लोकांबरोबर लढायला येईल आणि परमेश्वर आपले शत्रू हाकूपर्यंत त्यांच्याबरोबर लढेल आणि या सर्व लोकांचं पुनर्वसन केलं, तर मग नंतर तुमच्या 2 वंशातील लोक पुन्हा यार्देने अलीकडे येऊन त्या ठिकाणी तुम्ही राहू शकता. ती मुभा मी तुम्हाला देत आहे. असं जर तुम्ही केलं तर परमेश्वराबरोबर आणि इस्रायलाबरोबर जो करार तुम्ही केलेला आहे तो करार तुम्ही पाळाल आणि त्यांच्या ऋणातून तुम्ही मुक्त व्हाल.
पण असं जर तुम्ही केलं नाही, हे वचन जर तुम्ही मोडलं, परमेश्वराची आज्ञा तुम्ही मोडली, तर मग तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल. आणि हे पक्के लक्षात ठेवा की तुमचं पाप तुम्हाला धरून देईल. मोशे त्यांना एक धोक्याचा इशारा देत आहे. जे वचन तुम्ही दिलं त्या वचनाशी कटिबद्ध राहा. तुम्ही आमच्याबरोबर येऊन त्या ठिकाणी लढा आणि लढून सर्व इस्रायलाचं पुनर्वसन झालं, मग तुम्ही परत येऊन या ठिकाणी स्थायिक होऊ शकता. तसं तुम्ही केलं नाही तर तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल. आणि हे पक्क लक्षात ठेवा, तुमचं पाप तुम्हाला धरून देईल. युअर सिन विल फाइंड यू आउट. आज ह्या वचनावर आपण थोड्या वेळ पाहणार आहोत. तुमचं पाप तुम्हाला धरून देईल. आम्ही जे पाप करत असतो ते पाप, आमचं सर्व गुप्त पाप हे उघडकीस आणणार आहे, ते आम्हाला धरून देणार आहे, अशा ठिकाणी मोशे आम्हाला सांगतो. प्रियानो, आमच्या आयुष्यामध्ये आचाराने, विचाराने, उच्चाराने अनेक वेळा आम्ही दुष्कर्म करतो, दुष्कृत्य करतो, अधर्म आमच्या हातून घडतं, अनेक अनैतिक गोष्टी आमच्याकडून घडतात. अनेक वेळा भ्रष्टाचार आहे, लाचलुचपत आहे, दुष्टपणा आहे, दुष्ट मनोवृत्ती आहे. हे सर्व ज्यावेळेस आम्ही करत असतो, यातली कुठली गोष्ट निरुत्तरित राहणार नाही. कधी ना कधी याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे. आपल्या आयुष्याचा हिशोब आणि जाब तुम्हाला द्यावा लागणार आहे. त्यावेळेस तुमचं पाप तुम्हाला धरून देईल. मोशे या ठिकाणी मला स्पष्टपणे धोक्याचा इशारा देतो. तुमचं पाप तुम्हाला धरून देईल. तुम्ही केलेल्या सर्व प्रकारच्या अधर्माची जबाबदारी कधी ना कधी तुम्हाला स्वीकारावी लागणार आहे. एक दिवस, एक घटना, एक प्रसंग असा येईल की तुमचं पाप तुम्हाला धरून देणार. आज आमचे ख्रिस्ती विश्वासणारे अनेक वेळा गुप्त पातक करतात. आचाराने, विचाराने, उच्चाराने मार्गभ्रष्ट होऊन देवाच्या मार्गाविरुद्ध जातात. सैतानाच्या गुलामगिरीत अडकलेले आहेत. अनेक वाईट व्यसन आहेत, वाईट सवय आहेत. हे सर्व आपल्या गुप्त जीवनात करत समाजामध्ये आल्यावर मात्र एक धार्मिकतेचा ढोंगा बुरखा ते घालत असतात. ढोंगी धार्मिकता परिधान करतात. चांगुलपणाची चादर उडून ते समाजामध्ये वावरत असतात. मोशे या ठिकाणी आम्हाला सांगतो, एक दिवस, एक क्षण, एक प्रसंग असा येणार आहे की ही धार्मिकतेचा बुरखा ते पाप तुमचं उडून काढेल. तुम्ही परिधान केलेली ढोंगी धार्मिकता एकदा उघडी होणार आहे. तुमचं पाप ते उघडकीस आणेल. संपूर्ण समाजाला तुमचं पाप दिसून येईल. तुमचं पाप तुम्हाला धरून देईल. या ठिकाणी मोशे आम्हाला सांगत आहे. आपल्या जीवनाचं सीमावलोकन करूयात. आमच्या जीवनामध्ये गेले अनेक वर्ष जर आम्ही पापातच लोळत राहिलेलो आहोत, पापाचा भयंकर खेळ आम्ही खेळत आहोत, प्रत्येक पापाचं क्षणिक सुख भोगण्यामध्ये आम्ही आमचं सर्व आयुष्य घालवलेलं आहे, पाप करण्यामध्ये आम्हाला आनंद वाटत असेल, तर एक दिवस असा येईल, एक क्षण असा येईल की तुमचं पाप तुम्हाला धरून देईल. आणि म्हणून आम्ही सावध असलं पाहिजे. पापाचा गुणधर्मच तो आहे. होय, पाप आम्हाला हळूहळू देवाच्या सान्निध्यापासून, त्याच्या आशीर्वादापासून, त्याच्या समक्षतेपासून दूर घेऊन जातं. आणि एक दिवस संपूर्ण समाजापुढे, संपूर्ण मंडळी पुढे आमचं पाप ते उघड करतं. तुमचं पाप तुम्हाला धरून देईल. एका राजाची गोष्ट त्या ठिकाणी सांगतात. हा जो राजा होता तो मोलवान आणि अतिशय मोलवान असे पोशाख घालायचे त्याला एक वेळ होता, एक छंद होता. आणि बराचसा पैसा तो आपल्या पोशाखावर खर्च करत असे. आणि प्रजा त्याला कंटाळली होती. प्रजेला देता येणारा पैसा तो स्वतःच्या पोशाखावर घालत असत. आणि म्हणून त्याचा जो सेनापती होता तो अतिशय हुशार होता. आणि या राजाला आपल्याला नकळत धडा शिकवला पाहिजे या विचारानं तो एकदा राजाच म्हटला, तुम्हाला एक वेगळा, अतिवेगळा, आगळा वेगळा पोशाख घालण्यासाठी काय 2 तज्ञ शिंपी या ठिकाणी आले आहेत. आणि त्या शिंप्याला त्याने बोलवलं आणि तो म्हटला, हे शिंपी तुमच्यासाठी एक वेगळा पोशाख शिवणार आहेत. आणि त्या पोशाखाचं वैशिष्ट्य असं आहे की जे कोणी मूर्ख लोक आहेत, बिंडोक लोक आहेत, अक्कल शून्य लोक आहेत, त्यांना हा पोशाख दिसणार नाही. आणि राजाला फार आश्चर्य वाटलं. असा पोशाख तुम्ही माझ्यासाठी शिवा आणि मी तुम्हाला 1 आठवड्याची मुदत देतो, असं राजाने सांगितलं. 1 आठवड्यानंतर दोघंही शिंपी हजर झाले आणि ते म्हटले, महाराज, आम्ही तुमच्यासाठी हा नवा पोशाख शिवून आणला. त्या पोशाखाचं वैशिष्ट्य असं आहे की जो कोणी मूर्ख आहे,
अक्कल शून्य आहे, बिंडोक आहे, त्याला हा पोशाख दिसणार नाही, हा पोशाख आपण घालावा. तेव्हा राजा तयार झाला आणि ते शिंपी म्हटले, प्रथम आपण आपले सर्व आहे ते वस्त्र काढावेत. राजाने आपले सर्व आहे ते वस्त्र काढले आणि मग त्या 2 शिंप्यांनी तो पोशाख उलघडायला सुरुवात केली. अर्थात तो पोशाख म्हणजे काहीच नव्हतं, ते नुसते खानाखुना करून तो पोशाख जणू काय उघडतायत असं त्या ठिकाणी त्यांनी चिन्ह दाखवलं आणि ते पोशाख राजाला घालायला सुरुवात केली. राजाला थोडंसं आश्चर्य वाटलं. पोशाख तर काही दिसत नाही, पण हे घालायचा तर प्रयत्न करत आहेत. पण जर हा राजा म्हटला की तुम्ही काहीच आणलं नाही असं म्हटला, तर राजाला वाटलं आपला मूर्खपणा उघडकीस येईल. कारण त्यांनी बजावलं होतं, जो मूर्ख आहे, अक्कल शून्य आहे, बिंडोक आहे, त्याला तो पोशाख दिसणार नाही. आणि मग त्यांनी पोशाख घातल्यासारखं केल्यानंतर ते म्हटले, महाराज आता आपली मिरवणूक संपूर्ण राज्यातून काढली पाहिजे. आणि मग तो राजा फार थाटामाटात त्याला त्या रथावर बसवलं आणि संपूर्ण शहरातून या विवस्त्र असलेल्या, नग्न असलेल्या राजाची मिरवणूक काढण्यात आली. हर एक मनुष्य त्या राजाला पाहत होता, परंतु हे राजा तुम्ही नग्न आहात, विवस्त्र आहात असं म्हणण्याचं धाडस कुणाला झालं नाही. कारण जर तसं म्हटलं तर तो मनुष्य मूर्ख आहे, तो बिंडोक आहे, तो अक्कल शून्य आहे आणि म्हणून त्याला ते वस्त्र दिसत नाही असं कोणी पण म्हणेल, त्याच्यावर आरोप करेल आणि म्हणून कुणीच काय बोलत. तेव्हा एक 4-5 वर्षाचा लहान मुलगा खालून चाललेला असताना तो म्हटला, अहो महाराज तुम्ही तर नग्न आहात, विवस्त्र आहात. त्यावेळेस राजाचे डोळे उघडले आणि त्याला आपली चूक लक्षात आली. त्यानं सांगायचं तात्पर्य असं, आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे लोक, आम्ही स्वतःला जिवंत देवाचे पुत्र आणि कन्या म्हणतो, आम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण होत असं आम्ही त्या ठिकाणी कबूल करतो. परंतु आमच्या गुप्त जीवनामध्ये अनेक वेळा भयंकर घाणेरड्यातली घाणेरडे, वाईटातलं वाईट पातक करून आम्ही समाजामध्ये जणू काय त्या नग्न असलेल्या राजासारखं बिनधास्तपणे वागतो. आज मोशे आम्हाला एक धोक्याचा इशारा देत आहे, हे पक्क लक्षात ठेवा, तुमचं पाप तुम्हाला धरून दे. एक दिवस असा उजडेल की तुमचं गुप्त पातक ज्यावेळेस त्याचा घडा भरेल, ज्यावेळेस ते पूर्णत्वास होईल, त्यावेळेस तुमचं पाप तुम्हाला धरून देईल. आमच्यामध्ये अनेक असे प्रतिष्ठित लोक आहेत, होय मोठं सेवा कार्य केलेलं आहे, अनेक वेळा मोठा दानधर्म केलेला आहे, परोपकार केलेला आहे, मोठमोठी सेवा करणारे लोक, परंतु त्यांच्या गुप्त जीवनामध्ये भयंकरातलं भयंकर पातक केलेलं आहे. होय शैतानाचे गुलाम झालेले आहे, वाईट सवयीमध्ये गुलामगिरीमध्ये पडलेले आहे आणि मग आपल्या पापाची सारवासारव करायची, आपल्या पापाला झाकायचा प्रयत्न करायचा, ते सर्वांच्या नजरे आणेल असं करायचं आणि मग आम्ही जणू काय फार धार्मिक आहोत असा दाखवायचा प्रयत्न अनेक लोक करतात. त्यांना आज एक धोक्याचा इशारा मिळत आहे, एक दिवस एक प्रसंग असेल, तुमचं पाप तुम्हाला धरून देईल. अनेक वेळा आम्ही ख्रिस्त असल्या कारणानं विलाप गीत याचा 3 अध्याय 22 वचन आम्हाला सांगतो, आम्ही भस्म झालो नाही तर ही परमेश्वराची दया आहे, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही, ती रोज सकाळी नवी होते. आणि ह्याच्यामध्ये आम्ही समाधान पावतो. होय आम्ही किती गुप्त पातक केले, होय अनेक वर्ष आमची वाईट सवय आहे, गुप्त पातक आहे, अनैतिक गोष्टी आहेत, भ्रष्टाचार, लाचलुचपत आहे, परंतु आमच्या परमेश्वराची दया रोज नवी होते. रोज आमच्यावर तो करुणा करतो, कारण आमचा परमेश्वर मंदक्रोध आहे, दयामय आहे, क्षमाशील आहे. तो आमची सदाच दोष देत नाही, आमच्या पापाची क्षमा करणारा क्षमाशील परमेश्वर आहे. कितीही पाप केले तर त्याची क्षमा तो करेल, ह्या मनाने समाधानाने आम्ही स्वतःला समज काढत असतो. पण ह्या दयेला देखील एक मर्यादा आहे. जे जीवन आम्ही जगत आहोत प्रियानो, ते अतिशय अनिश्चित आणि असुरक्षित असं जीवन आहे. आमचं जीवन क्षणभंगूर क्षुल्लक असं जीवन आहे. उद्याची आम्हाला खात्री पटलेली नाही आणि मग पाप क्षमा न मागताच जर उद्याचा दिवस आम्ही पाहिला नाही, उद्या जर आम्ही या भूतलावर नसू, आम्ही नष्ट झालेलो असू, तर मग ते अर्धवट पाप घेऊन पापाची क्षमा न पावता त्या स्वर्गीय राजसनासमोर, त्याच्या सिंहासनासमोर आमच्या आयुष्याचा हिशोब आणि जाब आम्हाला द्यावे लागेल. त्यावेळेस तुमचं पाप तुम्हाला धरून देईल. आणि म्हणून पापाविषयी आम्ही गाफील होऊ नये, निष्काळजी होऊ नये. पापाला आम्ही गांभीर्याने घेणं महत्वाचं आहे, कारण एक दिवस आमचं पाप आम्हाला धरून देणार आहे. येशया संदेश आम्हाला स्पष्टपणे सांगतो. 59व्या अध्यायाचा पहिल्याच वचनात तो म्हणतो, उद्धार करवत नाही एवढा परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही.
ऐकू येत नाही एवढे त्याचे कान मंद झाले नाहीत, पण तुमचे अपराध, तुम्ही आणि तुमचा देव याच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पापांमुळे तो तुमचं ऐकत नाही आणि तुमच्याकडे दर्शनही देत. आमच्या अपराधाची आड भिंत मध्ये आली आहे. त्याच्याशी आम्ही गांभीर्याने दखल घेऊन या पापांची क्षमा पाहून आणि पश्चातापी अंतःकरणाने आम्ही ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती होण्याची गरज आहे. दाविदाला देखील याची जाणीव होती आणि म्हणून तो म्हणतो, हे परमेश्वरा, मला धुवून तू स्वच्छ कर, माझे सर्व दोष काढून मला तू निर्मळ कर, कारण माझे अपराध माझ्या समोर आहेत, माझे पाप नित्य माझ्या पुढे आहेत. दाविदाला आपल्या पापाची पूर्ण जाणीव होती आणि म्हणून आम्ही या पापाची जाणीव ठेवून पश्चातापी अंतःकरणानं, भग्न आणि अनुतप्त हृदयानं पापाची क्षमा मागून आम्ही त्यापासून परावृत्त झालं पाहिजे. नाहीतर तसंच पापात लोळत राहिलो, तोच पापाचा खेळ खेळत राहिलो, त्याच आगीशी आम्ही खेळत राहिलो, तर एक दिवस तुमचं पाप तुम्हाला धरून देईल. एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात ठेवली पाहिजे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे गुप्त पातक कधीच गुप्त नसतं. अनेक वेळा आम्ही म्हणतो गुप्त पातक आहे, लोकांनी पाहिलेलं नाही, माझ्या कुटुंबाने पाहिलेलं नाही, समाजाने पाहिलेलं नाही. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवूया, गुप्त पातक कधीच गुप्त नसतं. नवरा आपल्या बायकोला लपवून पाप करत असे, बायको आपल्या नवऱ्याच्या पश्चात काहीतरी पाप करत असे. आम्ही आपल्या प्रियजनांना न सांगता, त्यांना कुठली खबर न देता, आमचे शेजारी, आमचे सहकारी, आमचे अधिकारी यांच्या पाठीमागे आम्ही गुप्तपणे पाप करत असू, परंतु आमचा परमेश्वर सर्वज्ञानी, सर्वसमर्थ, सर्व व्यापी असा आमचा परमेश्वर आहे. त्याच्या नजरेतून कुठलंच पाप झाकलं जात नाही. गुप्त पातक कधीच गुप्त नसतं. तुम्ही मनुष्याला फसू शकाल, पण परमेश्वराला आम्ही कोणी फसू शकत नाही, कारण तो आमचा सर्व व्यापी, सर्व ज्ञानी परमेश्वर आहे. होय, अनेक वेळा आम्ही आमच्या कुटुंबापासून, आमच्या समाजापासून लपून पाप करतो. आम्हाला वाटतं आम्ही सर्व काही झाकाझाकीत, कुणी आम्हाला पाहिलेलं नाही, पण परमेश्वर त्याचे दिव्य दूत आम्हाला आकाशातून पाहत असतात. स्तोत्र 33 याचं 13 वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं, परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानवजातीला तो निरखून पाहतो, त्याच्या निवासस्थानातून पृथ्वीवरील सर्व लोकांना तो न्याहाळतो, कारण त्या सर्वांची हृदय तो घडणारा आहे, त्यांची सर्व कामे तो जाणतो. परमेश्वर आकाशातून पाहतो असं स्तोत्र करता मला. तुम्ही जे जे काय तुमच्या जीवनामध्ये करता, परमेश्वर आकाशातून पाहत आहे, त्याच्या निवासस्थानातून तो तुम्हाला निरखून पाहत आहे असं स्तोत्र करतात 33 मध्ये म्हणतो. तुम्ही जर काय सत्कृत्य करत आहात, चांगली कृत्य करत आहात, ते परमेश्वर आकाशातून पाहत आहे. पण तुम्ही जर काय दुष्कृत्य करत आहात, दुष्कर्म करत आहात, अधर्म करत आहात, व्यभिचार करत आहात, अनैतिक गोष्टी करत आहात, परमेश्वर आकाशातून पाहत आहे. तो प्रत्येकाला निरखून पाहतो, त्यांचं जीवन तो निहाळतो असं स्तोत्र 33 आम्हाला सांगतो. गुप्त पातक कधीच गुप्त नाही. तुम्हाला वाटतं तुम्ही गुप्त पातक करता, तुमच्या खोलीमध्ये तुम्ही एकटेच असाल तुम्हाला वाटतं, परमेश्वराने त्याचे दिव्य दूत आकाशात तुम्हाला पाहत आहेत. तुमच्या पातकांचा घडा भरला, एक दिवस तुमचं पाप तुम्हाला धरून देईल. देवाचा सेवक योसेफ 17 वर्षाचा कोवळा तरुण, पहा कोणत्या संकटातून तो चाललेला आहे. त्याच्या स्वतःच्या सख्या भावाने त्याला विहिरीत टाकलं, त्याचा घात करण्याचा प्रयत्न केला. 20 चांदीच्या नाण्यासाठी मिद्यानी लोकांना त्याला विकलं. हा गुलाम म्हणून पोटिफर नावाच्या तिसऱ्याच्या घरामध्ये तो गेला. अतिशय प्रामाणिक, देवाला भिवून वागणारा तरुण, त्या पोटिफराने आपल्या संपूर्ण घरची जबाबदारी योसेफावर दिली. 17 वर्षाचा योसेफ, परंतु संकट त्याचा पिछा सोडत नव्हते. योसेफ हा सुंदर, देखणा आणि सुरेख बाह्याचा होता असं म्हटलेलं आहे. त्याचा बांधा सुरेख होता आणि म्हणून पोटिफराची बायको योसेफ एकटा असताना त्याने तिच्याशी अनैतिक संबंध ठेवावं म्हणून ती त्याला गळ घालू लागली. ती दररोज येऊन योसेफाला गळ घालत असेल की तू माझ्याबरोबर अनैतिक संबंध ठेव. त्यावेळेस योसेफ तिला काय म्हणतो, पहा तुझ्या धन्याने संपूर्ण घरची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. असं असताना ही वाईट गोष्ट करून मी त्या परमेश्वराविरुद्ध पाप कसं करू.
17 वर्षाचा योसेफ किती परमेश्वरावर भार आणि भिस्त आहे. काय फरक होता हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. पोटिफरची बायको आणि योसेफ याच्यामध्ये फरक तो काय? फार सुंदर म्हटलं आहे. पोटिफर्स वाईफ लुक्ड अराउंड बट जोसेफ लुक्ड अबाव. पोटिफराच्या बायकोने अवतीभोवती पाहिलं, योसेफाने वर पाहिलं. पोटिफराच्या बायकोला वाटलं आपण आपल्या नवऱ्याला पोसू शकतो, आपले संरक्षक आहेत त्यांना पोसू शकतो, लोकांना पोसू शकतो, आणि म्हणून ती अवतीभोवती पाहत होती, कुणी पाहत नाही ना. पण योसेफाला एक माहित होते, कुठल्याही मनुष्याला मी पोसू शकेल, पण माझा देव स्वर्गात राहतो, तो मला वरून पाहत आहे. योसेफाने वर पाहिलं, त्याचा देव त्याला पाहत होता, आणि म्हणून हे पाप करण्यापासून तो परावृत्त झाला. शी लुक्ड अराउंड बट जोसेफ लुक्ड अबाव. तुमच्या जीवनामध्ये कधी तुमच्यावर मोहपाश आले, गुप्तपणे पात करण्याची संधी तुम्हाला मिळाली, त्यावेळेस आजूबाजूला न पाहता वर पहा. का तुमचं गुप्त पात गुप्त नाही. स्वर्गीय पिता तुम्हाला पाहत आहे, तो आकाशातून तुम्हाला निरखून पाहतो, प्रत्येकाला तो निहाळतो, असं स्तोत्र करता म्हणतो. गुप्त पात कधी गुप्त नसतं. तुम्ही जर असंच गुप्त पात करत राहिलं, एक दिवस तुमचं पाप तुम्हाला धरून दे. यहोशुआच्या पुढाराखाली हे इस्रायल लोक आता यार्दन नदी ओलांडून पहिलंच शहर आय शहर हे घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मोशे आता मरण पावला, आणि म्हणून एक मोठी जबाबदारी यहोशुआवर आलेली आहे. संपूर्ण या 6 लाख इस्रायल लोकांना कनान देशात नेऊन त्याचं पुनर्वसन करायचं, कनानी लोकांशी लढायचं, त्यांच्याशी युद्ध करायचं, त्यांना पराभूत करून या लोकांना तिथं पुनर्वसायचं, असं एक मोठं काम यहोशुआवर आलेलं आहे. आणि मग हा यहोशुआ ह्या कनान देशातील पहिलंच लहानचं शहर आय नावाचं शहर, त्याच्यामध्ये आपले हेर पाठवतो. तुम्ही जाऊन हे शहर हेरून या, त्यामध्ये लोक कसे आहेत, लढवय कसे आहेत, हे हेरल्यानंतर ते हेर येतात आणि यहोशुआला सांगतात. हे शहर पराभूत करण्यासाठी फार सोपं आहे. फारसे लोक त्या ठिकाणी आहेत, लढवई फारसे नाहीत, आपण ते शहर काबीज करू शकतो. फार इस्रायल लोकांना जाण्याची गरज नाही, फक्त 3000 लोक घेऊन जाऊ आणि ते शहर आपण काबूज करू, पराभूत करू, असं ते म्हणतात. आणि म्हणून 3000 सशस्त्र इस्रायली सैनिक जातात आणि आय शहरावर ते चढाई करतात. परंतु त्यांच्या दुर्दैवानं ते लोक ह्या लोकांना भारी पडतात. इस्रायल लोकांची कत्तल सुरू होते. 37 इस्रायल लोक मारले जातात आणि त्यांची पळताभूत होते. त्यांना पाहून सर्व इस्रायलाच्या काळजाचं पाणी पाणी झालं असं म्हटलं आहे. अगदी अनपेक्षित गोष्ट घडली. त्यांचा पराभव करायच्या दृष्टीने ते गेले, पण स्वतःचा पराभव ते करून आले. तेव्हा यहोशुआ ह्यांनी शोक केला आणि यहोशुआ म्हटला, हे परमेश्वरा, या कनान देशात माराव्यास तू आम्हाला आणला आहेस काय? आम्ही यार्दन पलीकडे होतो तेच बरं होतं, तू इथे आम्हाला का आणला आहेस? असं म्हणून यहोशुआने आपले कपडे फाडले, डोक्यात राख टाकली आणि पालथा पडून परमेश्वराकडे तो शोक करू लागला. तेव्हा परमेश्वराचं वचन यहोशुआला प्राप्त झालं. परमेश्वर त्याला म्हटला, यहोशुआ उठ, तू पालथा का पडलास? पहा, इस्रायलामध्ये पाप घडला आहे. जे तुम्ही पराभूत होत होता ते एकच कारण त्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये गुप्त पातक घडलेला आहे, म्हणून तुम्ही पराभूत होता. ते तुला माहिती नाही, इस्रायल लोकांना कळलेलं नाही, पण एक गुप्त पातक त्याच्यामुळे तुमचा पराभव आहे, हे तू लक्षात घे. तेव्हा यहोशुआ उठला आणि मग परमेश्वर त्याला म्हटला, उद्या इस्रायलाचे सर्व 12 वंश माझ्यासमोर जमा कर. ज्या वंशाला परमेश्वर पकडल तो वंश पुढे येईल. त्या वंशातील जे कुळ आहेत ते एक एक तू कुळ आण, त्यातल्या एका कुळाला परमेश्वर पकडून दे. ज्या कुळाला पकडेल त्यातील एक एक घराणं पुढे येऊ दे, त्यातल्या एका घराण्याला परमेश्वर पकडून दे. त्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाला एक एक असं पुढे येऊ दे, त्या एका पुरुषाला परमेश्वर धरून देईल आणि त्यानेच पाप केलेला आहे. तेव्हा दुसऱ्या दिवशी पहाटेच यहोशुआने सांगितल्याप्रमाणे संपूर्ण इस्रायल राष्ट्र 12 वंश त्या ठिकाणी जमा झाले. एक एक वंश पुढे चालू लागला. त्यावेळेस यहोशुआने चिठ्ठी टाकली आणि त्यामध्ये यहुदा वंशाची चिठ्ठी निघाली. यहुदा वंशाला पुढे आणण्यात आलं.
पहा तुमचं पाप तुम्हाला कसं धरून देत आहे याचं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. 12 वंशापैकी यहुदा वंशातून काहीतरी पाप घडलं आहे हे इस्रायल लोकांना कळून आलं. यहुदा वंशातील एक एक कुळ पुढे आणलं. त्यावेळेस जेरह नावाचं कुळ याला परमेश्वराने पकडून दिलं. जेरह कुळातील एक एक घराणं पुढे आणलं. त्यावेळेस जब्दी नावाची चिठ्ठी बाहेर निघाली आणि जब्दीचं घराणं हे पकडलं गेलं, हे धरलं गेलं. परमेश्वर त्यांचं पाप त्यांना दाखवून देत आहे. मग जब्दीच्या घराण्यातील एक एक पुरुष पुढे आला. तेव्हा आखान नावाचा पुरुष याची चिठ्ठी निघाली. तेव्हा यहोशुआ त्याला म्हटला, आखाना तू पाप केला आहेस काय? आणि आखान त्याला म्हटला, होय मी परमेश्वराविरुद्ध पाप केला आहे. 6 लाख लोकातून एका पुरुषाला परमेश्वराने धरून दिलं. तुमचं पाप तुम्हाला धरून दे. आखान म्हटलं, मी पाप केला आहे. काय पाप केलं? ज्या वेळेस आपण त्या शत्रूवर तुटून पडलो त्यांच्या काही समर्पित वस्तू ह्या मला दिसल्या आणि ह्या मी डेऱ्यात लपवून ठेवल्या. 1 शिनारी जागा, 200 शकेल रुपये आणि सोन्याची 50 किलोची एक वीट ही मला दिसली. त्याचा मला लोभ झाला. ती मी लपवली आणि डेऱ्यात जाऊन ठेवली. हे ऐकल्यावर सर्वजण गेले आणि आखाण्याच्या डेऱ्याची जमीन त्यांनी उतरली. त्यामध्ये 1 शिनारी जागा, 200 शकेल रुपये आणि सोन्याची 50 शकेलची वीट त्यांना दिसली. तेव्हा यहोशुआ त्यास म्हटला, आखान, त्याचे मुले, त्याचे मुलगी, त्याचे सर्व डेरा, त्यांची वस्त्र, गुरढोरं, शेरडे मेंढरे आणि ते समर्पित वस्तू हे सर्व घेऊन आखोर नावाच्या खिंडीकडे चला. ते सर्व सामान आखानाला घेऊन आखोर नावाच्या खिंडीकडे ते गेले आणि संपूर्ण इस्रायलाने मिळून आखानाला दगडमार केला. तो ठार झाला. ते सर्व वस्तू या जळाल्या. त्यावेळेस परमेश्वराचा इस्रायल कोप शांत झाला. तुमचं पाप तुम्हाला धरून दे. एका मनुष्याच्या गुप्त पातकामुळं 6 लाख इस्रायल लोक पराभूत होत होते. याचं गांभीर्य तुम्ही लक्षात घ्या. आज तुमच्या एखाद्या गुप्त पातकामुळं तुमचं कुटुंब, तुमची मंडळी, तुमचा समाज नव्हे तुमचं राज्य हे अडचणीत आलेलं असेल. असलं नाही कशावर? एका मनुष्यामुळं 6 लाख लोक पराभूत होते. तुमचं पातक तुम्हाला धरून दे. देवाचे अनेक सेवक आहेत. उत्तम कलागुण त्यांना दिलेला आहे. परमेश्वराने उत्तम दानाने त्यांना तृप्त केलेलं आहे. मोठमोठी सेवा कार्य ते करत आहेत. परंतु त्यांच्या गुप्त जीवनामध्ये अनाचार असेल तर काय होईल? त्या शेवटच्या दिवशी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अनेक लोक माझ्याकडे येतील आणि म्हणतील, प्रभूजी प्रभूजी, तुझ्या नावाने आम्ही संदेश दिले, तुझ्या नावाने मी भूते काढली, तुझ्या नावाने आम्ही मतकृत्य केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगेन, अहो अनाचार करणाऱ्यांनो, मजपासून निघून जा. मला तुमची ओळख कधीच नव्हती. मोठमोठ्या गोष्टी केल्या खरा, मतकृत्य केली, पण त्यांच्या गुप्त जीवनामध्ये अनाचार होता आणि म्हणून त्यांना अग्नीचं सरोवर यामध्ये टाकण्यात येईल. गुप्त पातक कधीच गुप्त नसतं. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यांच्यापासून आपण हे पाप लपवत आहोत, जे मनुष्य आहेत, तुमचे कुटुंबीय आहेत, मंडळी आहेत, ज्यांच्यापासून आपण पाप लपवतो, तो मनुष्य तुमचा न्यायाधीश नाही. ही महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. तुमचा न्यायाधीश कोणी मनुष्य नाही आणि म्हणून त्यापासून किती तुम्ही पाप लपवले, तुमचा न्यायाधीश परमेश्वर आहे. येशूने त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मत्तय वर्तमान याचा 10वा अध्याय आणि 28वे वचन, जे तुमचा शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करता येत नाही त्यांना भिवू नका. पण तुमचं शरीर आणि तुमचा आत्मा दोन्ही नरकात टाकण्याचं समर्थ आहे त्या देवाला तुम्ही भ्या. आम्ही मनुष्याला भीतो. तो काय म्हणे, ती काय म्हणे, माझं पाप उघडकीस झालं तर मनुष्य काय म्हणते? मनुष्य तुमचा न्यायाधीश नाही, तुमचा न्यायाधीश परमेश्वर आहे. आणि म्हणून सर्व मनुष्यापासून तुमचं पाप गुप्त राहिलं तरी परमेश्वर जो तुमचा न्यायाधीश आहे तो सर्व काय पाहत आहे हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. हे गांभीर्याने त्याची दखल घेतली पाहिजे. आमचा गुप्तदर्शी पिता आम्हाला पाहत आहे. परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. नामानाची गोष्ट आपण सर्वांना ठाऊक आहे.
आरामाचा राजा, त्याचा सेनापती नामान. शूर योद्धा, पण तो कोडी होता. आणि त्याच्या घरामध्ये एक यहुदी गुलाम मुलगी होती. आणि तिने आपल्या धनीला सांगितलं, ह्या नामानाने जर इस्रायलामध्ये गेला तर त्या ठिकाणी अलिशा नावाचा एक संदेष्टा आहे, तो ह्याचा रोग बरा करू शकतो. आणि म्हणून मोठा नजराणा घेऊन हा नामान इस्रायलाच्या राजाकडे गेला. त्यावेळेस अलिशालाही कळाल्यावर तो म्हटला, त्या नामानाला मस्कड पाठव. नामान त्याच्या घरी जाताच अलिशाने आपल्या सेवकाला पाठवलं, म्हटलं, नामाला सांग, या मध्ये जाऊन 7 वेळा डुबकी मार, तू बरा होशील. त्यावेळेस नामान संतापला आणि चिडला. तो म्हटला, मला असं वाटलं देवाचा माणूस येईल, परमेश्वराचं नाव घेईल, माझ्या रोगावर हात ठेवून तुम्हाला बरं करेल. तसं काही केलं नाही. दिमिश्कात काही नद्या कमी होत्या का? मी तिकडे जाऊन डुबकी मारली असते. तेव्हा नामानाचा सेवक त्याला म्हटला, त्याने आपल्याला काही अवघड गोष्ट सांगितली नाही, आपण यार्देमध्ये जाऊन 7 वेळा डुबकी घ्यावी. आणि ज्या वेळेस नामानाने 7 वेळा डुबकी घेतली, त्याची त्वचा पूर्णपणे एखाद्या लहान मुलाच्या त्वचेसारखी मऊ झाली असं. नामान बरा झाला आणि त्यावेळेस त्याने येऊन अलिशाला नजराणा देऊ केला. तो नजराणा कोणता होता? 500 किलो चांदी, 6000 सोन्याची नाणी आणि 10 पोशाख. एवढा मोठा नजराणा अलिशाला देऊ केला. अलिशा म्हटला, यातलं मी काही घेणार नाही. देवाच्या कृपेने तू बरा झालायस, यातलं मी 1 पैसा घेणार नाही. तो जात असतानाच अलिशाचा सेवक गेहाजी याच्या मनात आलं, माझ्या धनीने मूर्खपणा केला, मी जाऊन त्याच्याकडून काही वस्तू घेतो. पळत गेला आणि नामाला तो म्हटला, आताच माझा जो धनी आहे अलिशा, याच्याकडे 2 शिष्य आले आहेत आणि त्यासाठी तुम्ही मला 20 किलो चांदी आणि 2 पोशाख द्या. त्यावेळेस नामा त्याला म्हटला, अरे 20 का 40 किलो चांदी घेऊन जा आणि 2 पोशाख घे. ते घेऊन गेहाजी आला, आपल्या घरामध्ये लपवलं आणि अलिशा पुढे उभा राहिला. अलिशा गेहाजीला म्हटलं, तू कुठे आलास? आणि गेहाजी म्हटला, मी कुठेच गेला नव्हतो, मी इथेच होतो. तेव्हा अलिशा त्यास म्हटला, तू गेल्यानंतर नामान आपल्या रथातून उतरून त्याने तुझ्याशी बोलला, हे मी पाहिलं नाही काय? अरे चांदी आणि वस्त्र घेण्याची समय आहे का? तर आता मी तुला सांगतो, नामानाचं कोड तुला आणि तुझ्या घराण्याला निरंतरच लागेल. असं बोलताच अलिशाचा सेवक गेहाजी बर्फासारखा कोडी होऊन त्याच्यापासून निघून गेला. तुमचं पाप तुम्हाला धरून दे. गेहाजीला वाटलं आपला धनी आपल्याला पाहत नाही, आपण सर्व गुपचूप करत आहोत, पण स्वर्गातून पाहणारा देव त्याने अलिशाला विधित केलं की गेहाजीने पाप केलेलं आहे, तुमचं पाप तुम्हाला धरून दे. आमचा देव सर्व समर्थ, सर्वव्यापी, सर्व शक्तिमान देव, तो अंतर्ज्ञान पाहणारा, हृदय तोलून पाहणारा, अंतकरण चाळून पाहणारा देव आहे. त्याला आमच्या गुप्त गोष्टी सर्व कळत. आणि म्हणून मनुष्याला न भिता आम्ही परमेश्वराला गेलो पाहिजे, कारण तो आमचा न्यायाधीश आहे. देवाच्या मनासारखा असणारा इस्रायलचा राजा दावीद, परमेश्वराच्या मनासारखा, परमेश्वराला संतुष्ट करणारा जीवन तो सुरुवातीला जगला. पण जसं तो राजा झाला, त्याला परमेश्वराचा विसर 1-2 वेळा पडू लागला. ज्यावेळेस दावीद राजस्थानावर बसला, एकदा युद्धाला न जाता आपल्या राजमालाच्या गच्चीवर गेला आणि टेहळणी करत. आणि त्याने पुढे पाहिलं तर बेतशेबा नावाची एक सुंदर स्त्री त्या ठिकाणी स्नान करत होती. आणि म्हणून त्याने निरोप पाठवला. त्यावेळेस त्याला कळालं त्याचा सैनिक उरिया हित्ती याची बायको बेतशेबा स्नान करत आहे. वास्तविक पाहता दाविदाच्या लग्नाच्या 8 बायका त्याच्या राजमहालात होत्या, त्याला 8 स्त्रिया होत्या. पण त्यांना सोडून ह्या दाविदानं बेतशेबेला बोलवलं आणि त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. दाविदाला वाटलं आपण इस्रायलचे राजे आहोत, आपल्याला कोण अडवणार, आपल्याला कोण उलट प्रश्न करणार, मी इस्रायलाच्या सर्वोच्च पदावर विराजमान आहे, मला कोणी काय करू शकत नाही. हे गोष्ट विसरला. त्याचा देव परमेश्वर त्याला वरून पाहत होता. हे भयंकर पातक, ही अनिती, हा विचार परमेश्वर वरून पाहत होता. आणि आपल्यास ठाऊक आहे, आजचं वचन आम्हाला सांगतं तुमचं पाप तुम्हाला धरून देईल. काही दिवसातच बेतशेबेचा दाविदाला निरोप आला. बेतशेबा म्हटली, मी गरोदर आहे, तुमच्या होणाऱ्या बाळापासून मी गरोदर आहे. त्याचं पाप त्याला धरून देऊ लागलं.
एक पाप झाकण्यासाठी दाविदाने दुसरं पाऊल उचललं. तिचा नवरा उरिया हित्ती याला युद्धातून मागं बोलवलं आणि उरिया हित्तीला तो म्हटला, जा आपल्या घरी जा आणि आपल्या स्त्रीपाशी नेस. पण उरिया हित्ती इमानदार सैनिक होता. तो घरी गेला नाही, तो राजमार्गातच थांबला. त्याने कसंही करून घरी जावं म्हणून दाविदाने खूप प्रयत्न केले, पण तो घरी गेला नाही. आपलं पाप उघडकीस येईल याची दाविदाला भीती वाटू लागली. आपला व्यभिचार तो उघडकीस येणार. उरिया हित्ती घरी गेला नाही आणि म्हणून बेतशेबा गरोदर आहे, ती माझ्यापासून आहे, हे संपूर्ण समाजाला कळेल म्हणून दाविदाने एक वेगळी योजना आखली. त्याने एक पत्र काढलं. युद्धावर असणारा त्याचा सेनापती यवाब याला एक पत्र लिहिलं. हे पत्र घेऊन येणारा उरिया हित्ती याला तुंब युद्धाच्या तोंडाशी द्या आणि तो युद्ध करत असताना तुम्ही सर्व सैनिक हळूहळू मागे सरका. मी तो एकटा सापडेल आणि आरामी लोकांच्या सैनिकांना तो मारला जाईल. काय कुठील डाव दावी त्या ठिकाणी रचत आहे. त्याला वाटलं आपण राजा असला म्हणजे आपण काही करू शकतो. त्यांनी ते पत्र लिहिलं आणि उरिया हित्तीच्या हातामध्ये दिलं. उरिया हित्ती आपल्या स्वतःचं मृत्यूपत्र घेऊन युद्धाच्या ठिकाणी रवाना झाला. पण उरिया हित्ती इतका इमानदार होता की त्याने पत्र उघडून वाचलं नाही. वाचलाच त्याला कळालं असतं की त्याच्या स्वतःच्या मृत्यूबद्दलची बातमी दाविदाने दिलेली आहे. आणि ते पत्र वाचल्यावर यवाब जो सेनापती दावीद राजाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने केलं. उरिया हित्तीला युद्धाच्या तोंडाशी दिलं. सर्व इस्रायल सैनिक बाजूला सरले आणि उरिया हित्ती एकटा लढत त्या ठिकाणी मारला गेला. दाविदाने व्यभिचार आणि खून दोन पातक एकत्र केली. बेशेबेशी व्यभिचार केला तो झाकण्यासाठी तिचा नवरा उरिया हित्ती याला मृत्यूशी तोंडाशी दिला. दाविदाला वाटलं माझं गुप्त पातक आता संपलं, आता कुणालाही कळणार नाही. उरिया हित्ती मरण पावला, आता हे मूल माझं आहे असं कुणाला कळणार नाही असं दाविदाला वाटलं. पण तो विसरला त्याचा देव परमेश्वर सर्वज्ञानी देव. परमेश्वराने नाथान संदेश त्याला दाविदाकडे झाडलं. नाथान त्याला म्हटला, तुझ्या शहरामध्ये एक श्रीमंत मनुष्य राहत आहे, त्याकडे पुष्कळ मेंढरा आहेत. त्याच्या शेजारी एक गरीब माणूस झोपडीत राहतो, त्याकडे केवळ एकच मेंढरा आहे. आणि श्रीमंताच्या मनुष्याकडे एकदा एक पाहुणा आला. त्या पाहुण्याला भोजन करण्यासाठी या श्रीमंत मनुष्याने आपली पुष्कळ मेंढरं सोडली. त्या गरीबाच्या झोपडीत तो गेला, त्याचं एक मेंढर घेतलं आणि ते वधलं आणि त्याचं भोजन त्याने केलं. दावीद भयानकपणे क्रोधाविष्ट झाला, संतापला. असा कोण मनुष्य आहे की आपली पुष्कळ मेंढर सोडून त्या एका गरीबाचं एक मेंढर त्याने घेतलं. त्याला आत्ताच्या आत्ता माझ्या समोर आणा, मी आत्ताच त्याचा वध करेन. नाथान दाविदाला म्हटला, महाराज दावीद राजा, तो मनुष्य तूच आहेस, तो मनुष्य तूच आहेस. परमेश्वराने तुला इस्रायलच्या सर्वोच्च पदावर विराजमान केलं. वैभव, प्रसिद्धी, श्रीमंती, धनाढ्य सर्व तुझ्या पायाशी लोळण घेत असताना उरिया हित्तीच्या एका बायकोशी तू व्यभिचार केलास. ते झाकण्यासाठी तू त्याला ठार केलंस. तो माणूस तूच आहेस. हे कळाल्यावर दाविदाला कळून चुकलं, आपलं गुप्त पातक गुप्त राहिलं नाही. सर्व पातकाचं उघडकी सांगणार आमचा देव परमेश्वर सर्वसमर्थ आहे. त्याने पश्चाताप केला आणि पश्चातापाचं स्तोत्र 51 त्यांनी दिलं. पण त्याचं शासन म्हणून त्या मुलाला मृत्यू आला, तो मुलगा जगू शकला नाही. सांगायचं तात्पर्य असं प्रियाने, आम्ही आमचं पातक कधी गुप्त राहत नाही. आम्ही मनुष्याला न भिता परमेश्वराला भिलं पाहिजे, कारण तो आमचा न्यायाधीश आहे. आमचं गुप्त पातक तो पाहणार आहे. तुमचं पाप एक दिवस तुम्हाला धरून द्या. सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट, जे काय गुप्त आहे ते सर्व उघडकीस होणार आहे. आज तुम्ही सर्व काय झाकून ठेवा, झाकझूक करा, सर्वांच्या नजरेआड करा, गुप्त ठेवायचा प्रयत्न करा. एक दिवस सर्व गुप्त गोष्टी उघडकीस होणार आहे. ही तिसरी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. लोकऋच्य वर्तमान याचा 8वा अध्याय आणि 17 वचन, प्रगट होणार नाही असं काही झाकलेलं नाही आणि उघडकीस येणार नाही असं काही गुप्त नाही असं त्या ठिकाणी वचन सांगतं. जे सर्व झाकलेलं आहे ते एकदा प्रगट होणार आहे आणि जे सर्व गुप्त आहे ते कधीतरी उघडकीस येणार आहे. सर्व झाकलेलं उघडकीस येणार आहे, सर्व गुप्त प्रगट होणार आहे. आणि म्हणून कुठली गोष्ट गुप्त राहू शकत नाही. पहिल्या शतकातील मंडळी पवित्र आत्म्याचं भरीव कार्य चालू आहे. अनेक चमत्कार घडत आहेत, अनेक लोक मंडळी येऊन मिळत आहेत.
पवित्र आत्म्याद्वारे अनेक महत्कृत्य घडत आहेत. अशा वेळेस सर्व लोकांचं सर्व काही सामायिक होतं. ते आपापली मालमत्ता विकून ज्याला गरज आहे तसे ते एकमेकांना देत होते. त्यावेळेस हनन्या आणि सफीरा यांनी ठरवलं आपल्या नावाची जमीन विकून तो पैसा मंदिरामध्ये येऊन द्यायचा. त्यांनी ती जमीन विकली, पण दोघांनी संगनमताने ते विकलेल्या किमतीतला काही भाग गपचूपपणे घरात काढून ठेवला. उरलेला भाग आणून पेत्राच्या पायाजवळ ठेवला आणि हळूच त्या ठिकाणी जात असताना पेत्र हनन्यास म्हटला, हनन्या, पवित्र आत्मेशी लबाडी करण्याचं सैतानाने तुमच्या मनामध्ये का घातलं? पहा, ती जमीन विकली तेव्हा तुमचीच होती, पैसे तुमचेच होते, मग तू गुप्तपणे अर्धे काढून का ठेवलेस? असं म्हणताच पेत्र त्याला म्हटला, तुम्ही मनुष्याशी नाही, तुम्ही देवाशी लबाडी केलेली आहे. हे शब्द पेत्राच्या मुखातून बाहेर पडताच हनन्या तिथेच कोसळला आणि तो गतप्राण झाला. गुप्तपणे संगनमताने काही किंमत काढून ठेवली, उरलेली आणून दिली. गुप्त पातक, त्यांना वाटलं कोणी पाहिलं नाही. पवित्र आत्म्याने पेत्राला ते प्रगट केलं. तरुण मंडळी होती, येऊन हनन्याला घेऊन गेले. बाहेरच्या अंगणात त्याने त्याला पुरलं. 3 तासांनी त्याची पत्नी सफीरा ही देखील आली. पेत्र तिला म्हटला, तुम्ही ही जमीन एवढ्यालाच विकली का? सफीरा म्हटली, होय, आम्ही तेवढ्यालाच विकली. पेत्र तिला म्हटला, प्रभूच्या आत्म्याशी लबाडी करण्यासाठी तुम्ही संगनमत का केलं? पहा, ज्याने तुझ्या नवऱ्याला पुरले त्याचे पाय दाराशीच आहेत, ते तुला जाऊन पुरतील. असं म्हणताच ती देखील तिथं कोसळली. ती देखील गतप्राण झाली. तिला जाऊन तिच्या नवऱ्याच्या शेजारी पूर्ण गेलं. हे पाहिल्यावर संपूर्ण मंडळीमध्ये भय प्रस्थापित झालं. असं त्यांना असं वचन आम्हाला सांगितलं. आमचे गुप्त पातक उघड करणारा परमेश्वर स्वर्गात राहतो. एक दिवस तुमचं पाप तुम्हाला धरून दे, किती गुप्त असू दे, तुमचं पाप तुम्हाला धरून दे. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं, लोकरुची वर्तमानाचा 12वा अध्याय 3रं वचन, जे काय तुम्ही अंधारात बोला ते प्रकाशात ऐकण्यात येईल, आणि जे तुम्ही आतल्या कोठडीत कानात जाऊन सांगाल ते शेवटल्या दिवशी धाब्यावर गाजवलं जाईल. आज तुम्ही अंधारात बोलत आहात, एखाद्याच्या पाठीमागं त्याची निंदा, नालस्ती, खोटे आरोप, शिवीगाळी तुम्ही पाठीमागं करतात. त्या दिवशी अंधारात बोललेलं प्रकाशात ऐकण्यात येईल, सर्व जगाला ऐकवण्यात येईल. तुम्ही ह्या गोष्टी अंधारात बोलला. जे तुम्ही आतल्या कोठडीत जाऊन कानात सांगितलं, कानगोष्टी केल्या, त्या दिवशी प्रभू येशू म्हणतो ते धाब्यावरून गाजवलं जाईल. संपूर्ण जगाला सांगितलं जाईल ह्या जीवनामध्ये कोणकोणत्या गुप्त गोष्टी झाल्या, सर्व उघडकीस सांगणारा परमेश्वर आहे. सर्व अंधारातल्या गोष्टी प्रकाशात आणल्या जातील, सर्व झाकलेलं उघडलं जाईल, सर्व गुप्त गोष्टी प्रगट केल्या जातील. कुठली गोष्ट गुप्त राहणार. आणि म्हणून संत पौल म्हणतो, प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही एकमेकाचा न्याय करूच नका, कारण तो अंधारातल्या सर्व गुप्त गोष्टी प्रकाशात आणेल आणि अंतःकरणाचे संकल्प उघड करेल. आणि म्हणून लक्षात ठेवा प्रियाने, किती आम्ही गुप्त करायचा प्रयत्न केला, गुप्त पातक झाकण्याचा प्रयत्न केला, मनुष्याला आम्ही फसू शकू, परमेश्वराला फसू शकत नाही. म्हणून आम्ही फार गांभीर्याने पापाकडे बघितलं पाहिजे. होय, कुठली गुप्त गोष्ट गुप्त राहत नाही, ती उघडकीस येणार. म्हणून आमच्या जीवनाकडे अवलोकन करत असताना गत वर्षामध्ये, गत आयुष्यामध्ये अनेक पाप आम्ही केलेले आहेत, गुप्तपणे झाले असतील. यावेळेस आम्ही पश्चातापी अंतःकरणाने त्याची कबुली देऊयात आणि इथून पुढे एक गोष्ट आम्ही गांभीर्याने लक्षात ठेवूयात, आमची पातक आमचं पाप उघडकीस आणणार. तुमची पातक तुम्हाला धरून देतील परमेश्वर म्हणतो. आणि म्हणून इथून पुढं संपूर्ण जीवन प्रकाशामध्ये चालण्यासाठी अंधारातल्या गोष्टी सोडून देऊन प्रकाशित होण्याचे दिवस आता आलेले आहेत. पवित्र आत्मा हे सर्व करण्यास तुम्हाला सहाय्य करून प्रार्थना करूया. कृपास तुझं वचन आम्हाला प्राप्त झालं. परमेश्वरा, गुप्त पातक ह्याच्यामध्ये आम्ही लोळत असो ते किती गंभीर आहे हे तू आम्हाला दाखवून दिलं आहेस. आम्ही आमच्या गत जीवनाचं सीमावलोकन करावं. गुप्त गोष्ट कधी गुप्त राहत नाही, ती उघडकीस येणार आहे. आमचा न्यायाधीश मनुष्य नाही, तू परमेश्वर आहेस आणि एके दिवशी अंधारातल्या गोष्टी प्रकाशात तू आणणार आहेस. ह्याची समज घेऊन तू आम्ही गांभीर्याने इथून पुढचं जीवन तुला संतुष्ट असं जागावं असं तू कर. दिनकर प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणतो आहे. आमेन. शेवटी आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आपल्या अपराध्यांची क्षमा करीतो,
तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतकरणे व तुमची मने देवाच्या आणि त्याचा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि इथून पुढे सदा सर्व काळ तुम्हा सह राहो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाली वर, तो बाप पुत्र आत्मा त्रेकाला द्या आनंद